करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या। तर ओल्या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, ओला नारळ तो मी खवून घेतलेला आहे, साखर 1.5 वाटी, जायफळ वेलची पूड, मलाई आहे ही। चल मग बघूया आपण आता नारळाच्या वड्या कशा बनवायच्या। सर्वप्रथम मी या कढईमध्ये आधी अर्धा चमचा तूप टाकून घेत आहे। त्यानंतर आपण हा खवलेला नारळ त्यामध्ये टाकणार आहे। हा नारळ आपण परतवून घेणार आहोत। मंद आचेवर हा नारळ आपण 5 मिनिटं परतून घेणार आहोत। त्यातला ओलसरपणा आपण थोडा कमी करून घेणार आहोत। परतवल्याने त्यातला जो नारळाचा ओलसरपणा जो असतो तो कमी होण्यास मदत होते। मंद आचेवर नारळ परतल्यावर जो नारळाचा रंग आहे तो तसाच राहतो, आपल्याला रंग चेंज करायचा नाहीये। त्यामुळे आपण हा 5 मिनिटं आपण याला मंद आचेवर परतल्यानंतर आता आपण यामध्ये साखर ऍड करूया। साखर वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे। यामध्ये आपण ती दुधावरची मलाई घेतलेली होती ती ऍड करणार आहोत। आपली साखर यामध्ये आता वितळलेली आहे, तर आपण यामध्ये जायफळ वेलची पूड ऍड करणार आहोत। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जायफळ वेलची पूड टाकल्यावर खूप छान सुगंध येतो नारळाच्या वड्यांचा। जायफळ तुम्ही नक्की ऍड करून पहा एकदा। बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर हे मिश्रण मी एका ताटामध्ये ट्रान्सफर करत आहे। इथे या ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे। तर हे वड्यांचं मिश्रण आपण यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत। हे आपण एका ताटामध्ये पसरून घेऊया। मिश्रण थंड होण्यासाठी आपण 5 मिनिटे तसंच ठेवूया। हे मिश्रण थोडं ओलसर असतानाच आपण याचे काप करून घेणार आहोत। घट्ट झाल्यावर आपल्याला त्याचे काप व्यवस्थित करता येत नाही। काप केल्यानंतर आपण पुन्हा एकदा मिश्रण सेट व्हायला ठेवणार आहोत। बघू शकता व्यवस्थित आपल्या वड्या अशा तयार झालेल्या आहेत।
अर्धा तास तरी हे सेट व्हायला आपण ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपली बर्फी सेट झालेली आहे. आपण यातली एक वडी काढून बघूया. बघू शकता तुम्ही. आपली नारळाची वडी तयार झालेली आहे. तर आपण आता सगळ्या वड्या दुसऱ्या बाउलमध्ये तर बघू शकता आपल्या नारळाच्या वडी इथे सेट झालेल्या आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. बघा, अतिशय छान अशी आपली बर्फी तयार झालेली आहे. सगळे पीस आपण बघू शकता. मऊसर छान अशी आपली नारळाची वडी तयार झालेली आहे. तर बनवून तयार आहे इथे आपल्या नारळाची बर्फी.